सुरुवात करूया जिथे ज्यावेळेला टॉस जिंकला गोल्डन कोंडा या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजीचं डिसिजन देखील घेतलंय ओपनिंगचे फलंदाज पांडू आणि त्याचबरोबर मुसेफ गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी करेल पहिला चेंडू टाकताना आपण त्याला देखील बघतोय ओपनिंग फलंदाज पांडू आहे ज्या पांडूनं खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी प्रचंड योगदान मागच्या मॅच मध्ये दिलं होतं वैयक्तिकरित्या 30 ते 35 धावा त्यांनी केल्या होत्या परंतु समोर हे देखील विसरून चालणार नाही मुसेफने देखील मागच्या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी केली आहे पहिल्याच बॉल वरती हवेमध्ये बॉल होता चेंडूला थोडीशी मिसफील्ड झाली आहे बघता बघता या बॉल वरती 2 रन्स देखील कंप्लीट होतील सुपर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक परंतु इथे थोडीशी मिसफील्ड याच कारणासह आपण पाहायला गेले तर थोडा बॅटिंग करणाऱ्या संघाला एक ऍडव्हान्टेज मिळालाय आणि त्याच्यावरती प्रहार करत असताना 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जातील असिल आणि पांडूची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सूर छेडताना प्रत्येक बॉल आपण सातत्याने चांगला टाकण्यासाठी यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू नो मॅच लँड दणदण करत आउट ऑफ द पार्क मिळतील धावा 4 रॅनेड चौकार 4 धावा मिळतात अफलातून फटकेबाजी या फटक्यासाठी ओळखला जाणारा पांडुरंग आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुटून पडलाय गोलंदाज मुसेफ वरती देखील अगदी फोडून काढलं होतं त्या चेंडूला 4 धावा वसूल करण्यामध्ये यश देखील मिळवलंय म्हणजे फेलर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस अपयश यशाचीच पहिली पायरी आहे परंतु यश मिळतंय तर खऱ्या अर्थानं ऍक्सेप्ट देखील करावं लागेल ऍक्सेप्ट दिस सिच्युएशन परिस्थितीला तुम्हाला अगदी स्वतःला कबूल करावं लागेल एक सिंगल मिळून जाईल धावसंख्या 7 ला जाऊन पोहोचले आता स्ट्राईक मात्र असिलकडे राहील ज्या असिलकडे देखील विद्वत्ता चांगली आहे पोटेन्शियल चांगला आहे तो असिल मार्क वरती असेल मुसेफ देखील तितका सुरेख गोलंदाज आपल्या संघासाठी सातत्यानं पॉझिटिव्ह अप्रोच सकारात्मक दृष्टिकोनानुसार गोलंदाजी करतोय चेंडूला स्क्वेअर कट केले क्षेत्ररक्षक असेल थ्रो मात्र खराब बघता बघता एक धाव कंप्लीट वेगानं धावा कंप्लीट करताना या फलंदाजांना आपण पाहिलेत म्हणजे असं नाहीये की एकच फलंदाज असेल अल जझीरा 786 हड या संघाचा तर बाकीचे सगळे फलंदाज देखील तितकेच बलाढ्य आहेत तर दुसऱ्या बाजूला शोहेब बरबारे ज्यानं अर्धशतक देखील मागच्या मॅच मध्ये त्याचं हुकलं होतं अर्धशतक कंप्लीट करता आलं नव्हतं परंतु संघानं मॅच जिंकली होती अवला रडार मध्ये ना घाव देखा ना ताव देखा सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेका 4 रन के लिए गजब फटकेबाजी चालले मैदानाच्या आत धावांची चर्चा करूया धावा फलकावरती जाऊन पोहोचतील 12 या आकड्यावरती कमालचं क्रिकेट पॉझिटिव्ह अप्रोच सकारात्मक दृष्टिकोन शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल मित्रांनो आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे लाडके राज्य गृहमंत्री आदरणीय योगेश दादा रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ही संपूर्ण स्पर्धा आयोजक दापोली तालुका मुस्लिम महासंघ यांच्या वतीने यावेळेला लीड एज चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल दणदण करत सीमारेषेच्या आपल्याकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि षटक क्रमांक 1 चा खेळ देखील समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचले विदाउट लॉस 16 पांडू ऑन फायर झालाय चला मॅचला सुरुवात आपण करूयात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या 16 ला जाऊन पोहोचले षटक क्रमांक 2 या ठिकाणी कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली जाईल अरबाज गोलंदाजी ट्रॅक वरती असेल अरबाजनं मागच्या मॅच मध्ये संघासाठी बहुमूल्य गोलंदाजी केली
पहिलं षटक ज्यावेळेला मुसेबनं टाकलं त्याच्यावरती घनागती प्रहार करत असताना पॉवर प्लेचा फायदा उचलला पांडूनं आणि आता मोठे स्ट्रोक खेळतोय. ही सेमीफायनलची मॅच आहे. जिंकणारा संघ सरळ फायनलचं तिकीट बुक करेल. महत्वाच्या मॅच मध्ये दोन्ही संघ खेळतात. सेमीफायनलची मॅच आहे. त्या मॅच मध्ये तुम्हाला आता अगदी सुरेख क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. समोरच्या एंड कडून बॉलिंग अरबाज मात्र करेल. दुसऱ्या बाजूला फलंदाजी ट्रॅक वरती असेल ज्याने एक चेंडूचा सामना केलाय फक्त तो एका धावेवरती गळतोय. तो दुसऱ्या बाजूला पांडूने 5 चेंडूंचा सामना केलाय. तो 15 धावांवरती देखील खेळताना दिसलाय. अरबाज कडे थोडीशी चर्चा शोएबनं देखील केली आहे. समोरच्या एंड कडून मोजक्या पावलांचा रनअप घेत असताना चेंडू टाकताना आपण त्याला बघतोय. इथे हवेमध्ये बॉल खेळला गेला. एकंदरीत जर पाहायला गेलं तर युसुफ की जबरदस्त कॅच असेल बॅक टू द पवेलियन. पहिलाच धक्का. त्याचबरोबर पाहायला गेलं तर एकंदरीत फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का बसतोय. आता सुरुवात यंग बॉईज अल जझीरा या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात चांगली केली परंतु आता घनागती प्रहार देखील केले गेलेत. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी इन प्रोग्रेसला अरबाजनं दोन चेंडू टाकून झालेले आहेत. लगातार 2 विकेट्स देखील आपण पाहिलेल्या 16 वरती धावसंख्या स्थिरवलेली. या चेंडूवरती फक्त एक सिंगल मिळू शकेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले एकंदरीत तर 17 या आकड्यावरती. गोलंदाज अरबाजचं कौतुक करावं लागेल. ज्या अरबाजनं आतापर्यंत अनुशासित गोलंदाजी प्रशंसा करावी लागेल. अशा प्रकारची गोलंदाजी देखील केली आहे. जिंकणारा संघ सरळ मात्र अंतिम फेरीचं तिकीट बुक करेल. फार वेळ जाणार नाही याची दक्षता बाळगायची दोन्ही संघांनी. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. कॅप्टन विनंती असेल की आपण आता फार वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या. धावसंख्या 17. अजून देखील 4 सामने खेळवायचे आहेत. इथे अलोंग द कार्पेट डीप मिड विकेटला खेळले गेले. क्षेत्ररक्षक युसुफ चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. फक्त आणि फक्त या बॉलवरती देखील सिंगलला स्ट्राईक रोटेट. धावसंख्या 18. म्हणजे पांडू एका बाजूला एक हाती किल्ला लढवतायत तर दुसऱ्या बाजूला आता माज देखील त्यांच्या साथीदार आलेले आहेत. माज पहिला चेंडू हँडल कशा प्रकारचा करू शकतील कारण का ज्या वेळेला ते क्रिकेट खेळण्यासाठी आलेत प्रत्येक बॉलवरती तुटून पडण्याचं ध्येय राहिले नाहीये त्यांचं. थोडं क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न असेल. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजर आपण मोसीनच्या माध्यमातून बघतोय. आणि शेवटचा एक चेंडू असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. जशी डॉट बॉल येतील ना तसा फलंदाज थोडासा प्रेशर मध्ये देखील दिसेल. धावसंख्या 18 ला जाऊन पोहोचले. षटकातील या शेवटचा चेंडू शिल्लक आहे. समोरचे एंड कडून मोजक्या पावलांचं रनअप आपण बघतोय. कमी गतीचा बॉल टाकला गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अरबाज स्वतः दाखल. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळू शकेल आणि षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 2 19.
दोनचा खेळ समाप्त. धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नी बॉलर सर आपण गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती समीर आहे. माच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार आपण बघतोय. समीर वरती मोठाच पहिला प्रहार जिथे मिळाल्या धावा 4. आला ब्रँडेड चौकार. धावसंख्या मात्र आता जर पाहायला गेलं तर एकंदरीत 23 ला जाऊन पोहोचते. 23 धावा धाव फलकावरती पहिल्याच बॉल वरती. सुपर्ब असं क्रिकेट. आणि का नाही जर प्रत्येक खेळाडू सांगतोय की आम्हाला जिंकायचंय. सेमीफायनलच्या मोठ्या मॅच मध्ये आपण खेळतोय. जबरदस्त असा पॉझिटिव्ह वाला क्रिकेट आपण बघितलंय. जिथे दोन्ही संघांचे चांगले चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. पुढचा येणारा बॉल असते. समीर तयार आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कट खेळलाय. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट या दिशेनं. दन 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 कर सीमा रेषा पार. येतोय दुसरा बॅक टू बॅक चौकार. अप्रतिम फटकेबाजी. आता मास देखील वैती गंगा आहे. खिलाडी हात धोर आहे. म्हणजे एका बाजूला पांडू, दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर इथे फलंदाज माज. समीरच्या गोलंदाजीवरती ते तुटून पडलेत. समीर कडे एक लिजंड खेळाडू आहे. गोलंदाजीचा टप्पा सुरू आहे. परंतु फलंदाजांची आपण चर्चा करतोय. फलंदाज माजनं देखील तितक्या सुरेख अशी फटकेबाजी आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी. प्रत्येक बॉल वरती तुटून पडणार या ठिकाणी क्रिकेट. चेंडूला फोडून काढण्याचा प्रयत्न होतोय. प्रत्येक बॉल वरती फलंदाज मात्र या ठिकाणी आगोखणारी फलंदाजी करतात. दोन्ही बाजूने धुलाई केली जाईल. पुढचा बॉल आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं वेग आहे. परंतु एकंदरीत अर्वाजनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक सिंगल आता मिळेल. धावसंख्या 28 ला आता जाऊन पोहोचते. 28 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. तिसरा षटक इन प्रोग्रेसला. जिंकणारा संघ सरळ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय केला जाईल. तर त्याच्यानंतरला देखील आपण दुसऱ्या ग्रुप कडे जाऊ जिथे अजून देखील टोटली 4 मॅचेस रिमेनिंग. पुढचा बॉल असेल. खूप साऱ्या पावलांचा रनअप समीर न घेतलाय. लिजंड बॉलर आहे. अजून देखील गोलंदाजी सुरेख आपण बघतोय त्यांची. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. हवेमध्ये बॉल खेळलाय जिथे पांडुरंग थोड्याशा संकटामध्ये. कॅच मिस झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. परंतु थोड्याशा ठिकाणी फंबल होताना आपण बघतोय. जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगानं 3 रन्स कंप्लीट होतील आणि धावसंख्या 31 ला जाऊन पोहोचेल. कमालची बॉलिंग. पांडूला अंततः लगभग फसवलंच होतं. 3 रन्स घेतले या बॉल वरती. 31 ला स्कोर काढत पोहोचलाय. तुम्ही पाहताय तर खऱ्या अर्थानं माननीय नामदार योगेश दादा रामदास भाई कदम या महाराष्ट्र राज्याचे लाडके गृहराज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजक दापोली तालुका मुस्लिम महासंघ यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धा. तमाम रसिक मायबाप देखील ऑनलाईन या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. पुन्हा एकदा मॅच कडे जात असताना माजनं अलोंग द कार्पेट खेळला. ऑनला ड्राईव्ह करत असताना या बॉलवरती एका धावेवरती समाधान आणि संतुष्ट मानावं लागेल.
शेवटचा बॉल आहे समीरनं या ओव्हरमध्ये जर विचार करायला गेला आतापर्यंत 13 धावा 5 चेंडूंमध्ये त्याने खर्च केलेले आहेत. तर शेवटचा एक बॉल आणि पांडू स्ट्राईकवर होती. मागच्याच बॉलवरती ज्यावेळेला पांडू धावला होता तिथे त्यावेळेला एक जीवनदान देखील मिळालं होतं आणि या मॅच नंतरला देखील अनेक चांगले चांगले संघ खेळताना दिसू शकतील. आणि का नाही, इथून जिंकणारा संघ सरळ अंतिम फेरीचं तिकीट बुक करेल, फायनल साठी क्वालिफाय करेल. आपला रडार मध्ये होता, क्षेत्ररक्षक आहेत, फक्त आणि फक्त एकच रन्स मिळू शकेल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धाव संख्या 33. तीन षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या 33. शेवटची ओव्हर असेल षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू केलं जाईल. आणि इथे जर पाहायला गेलं तर एकंदरीत धाव संख्या 33. राऊंड द विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मोहसिन गोलंदाजी करेल. बॅक टू बॉलर समोर अलोंग द कार्पेट ऑनला ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट आणि प्रयत्न दुसऱ्या धावेचा सक्सेसफुल. 2 रन्स वेगानं कंप्लीट आपण बघतोय. दर्जेदार फटकेबाजी. इथे एक घनागती प्रहार करणारा भरभक्क मांद्याचा काढू म्हणजे पांडू. अल जझीरा 786 या संघाकडनं खेळताना आपण पाहिलं. मागच्या मॅच मध्ये 35 रन्स बनवले, तर या मॅच मध्ये देखील जबरदस्त क्रिकेट योगदान चांगलं दिले. प्रत्येक बॉल वरती तो चांगला खेळताना दिसलाय. दोन रन्स पहिल्याच बॉल वरती इरादा स्पष्ट झालाय. पांडू ब्रह्मास्त्र घेऊन उभा आहे. यावला फुल टॉस बॉल मिस. फलंदाज बाद. मोहसिनचा कमबॅक. मोठा धक्का बसल्यानंतर अरमान पल्लाईकला बॅटिंग साठी पाठवले. धावसंख्या 35 झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या पुढचे मॅच कोंड बॉयज विरुद्ध वलवते. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आपण टॉस साठी कॉम्बॉक्स कडे या. जर पाहायला गेलं तर एकंदरीत एक सिंगल
आणि धावसंख्या 36 ला जाऊन पोहोचेल. अरमान पलनाईक, अरमान सारखा आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळू शकेल या बॉलवरती. 36 झाले. षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. असं वाटेल ओव्हर स्कोरिंग मॅच होईल की काय. शेवटच्या 3 बॉलवरती मास देखील सेट फलंदाज झालाय. मोहसिनच्या विरोधामध्ये मोठे फटके होऊ शकतील का हे देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल संकट असेल की प्रहार होतील. अवला मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडसा फंबल आहे. थोडीशी विसफील्ड देखील. 2 धावा कंप्लीट. प्रयत्न तिसऱ्या धावेचा केला जाईल का. येस ऍब्सोल्युटली तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या केला जाईल. 3 धावा ऍड कराव्या लागतील. म्हणजे एक एक धाव खूप महत्वाची आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. ज्यावेळेला तुम्ही एका एका धावेचा प्रयत्न कराल तरच तुम्ही यशाच्या दयाप्रता एक चांगलं टोटल देखील ठेवू शकता प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये. महत्वाची मॅच मध्ये तुम्ही खेळताय. म्हणजे आला की चर्चा करायला गेलं तर एकंदरीत सेमीफायनलची मॅच जिंकणारा संघ अंतिम फेरीचं तिकीट बुक करेल. आडव्या बॅटने टिप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. बॉलवरती प्रहार करत असताना एकच धाव फक्त मिळते. धावा धाव फलकावरती पुढे सरकतील. 40 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल. 40 झालेत. फ्रंट फूटचा वापर करत असताना कमी गतीचा बॉल टाकलाय. थोडीशी वीस फील्ड आणि या बॉल वरती आय थिंक वाईट बॉल आहे. 1+1 अशा 2 धाव मिळून जातील. शेवटचा एक बॉल वाईट बॉल आपण पाहिलाय. अंपायरचा इशारा शेवटचा राहील. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन, सो नो आर्ग्युमेंट. वाईट+1 याचा अर्थ 2 धावा ऍड कराव्या लागतील इथून पुढे. शेवटचा चेंडू असताना एक्स्ट्राच्या धावा देखील. शेवटच्या बॉल मध्ये येणाऱ्या धावा इथे मात्र तुम्हाला त्याच्यावरतीच यश निश्चित असतं. असं अनेकदा महेंद्रसिंग धोनी यांनी देखील सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये की शेवटच्या ओव्हर मध्ये येणारे जे रन्स असतात ते तुमच्या विजयाचे रन्स असतात. आणि खऱ्या अर्थानं बघा फलंदाज ऑफ स्टंपच्या थोडसा बाहेर फ्रंट फूटचा वापर, बॅट बॉलचा संपर्क होतोय की काय, परंतु इथे थोडीशी मिसफील्ड आपण पाहिली आहे. आणि इथे पुन्हा एकदा धावा मिळतायत. म्हणजे एक चेंडू टाकण्यासाठी आपण बघतोय की धावा घेतल्या जातील का. आणि षटक क्रमांक तुम्ही पाहायला गेले तर एकंदरीत 4चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 44. 44 टार्गेट असेल 45. 24 बॉल आणि 45 धावांचं टार्गेट. याच्या पुढची मॅच कोंड बॉईज विरुद्ध वलवते. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. आपण टॉस लगेच करू. कोंड बॉईज आणि वलवते संघाचे कॅप्टन कॉम्बॉक्स कडे या. कोंड बॉईज या संघाचे या ठिकाणी कॅप्टन आलेले आहेत. वलवते संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचंय. वलवते संघाचे कॅप्टन आपण लगेच उसामा दुस्ते यांना आपण रिक्वेस्ट करूयात की आपण टॉस साठी कॉम्बॉक्स कडे या. वलवते संघाचे कॅप्टन
हवलं होते आणि त्याचबरोबर कोंड बॉयचे कॅप्टन येथील. आपण टॉस लगेच करूया. चला मॅचला सुरुवात करूयात. 45 धावांचं ध्येय उद्दिष्ट ठेवलेला गोल्डन कोंडाचा संघ इथे. ओपनिंगचे फलंदाज राजा आणि त्याचबरोबर शोहेब. मॅचला सुरुवात होते. इथे गोलंदाजी ट्रॅक वरती समोर अरमान पल्ला एक समोर असेल शोहेब बरमारे. क्षेत्ररक्षक असेल. एकंदरीत 2 धावा पहिल्याच बॉल वरती मिळतील. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट 45 चा आहे. 45 धावांचा पाठलाग पहिल्याच बॉल वरती दुहेरी घेतलेला पॉवर प्लेचं षटक असेल थर्ड्या सर्कलच्या बाहेर. डीप विकेटला एक खेळाडू लावला गेला आणि लॉंग ऑफ अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण फक्त असेल. चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त होते. सुपर बॉलिंग वेग भन्नाट आणि त्या वेगालाच फलंदाज बीड होतोय. ही कुठेतरी स्ट्रेंथ राहिली आहे गोलंदाजी करणारा जो गोलंदाज आहे ना अरमान पलनाईक. ही त्याची स्पेशालिटी ही स्ट्रेंथ आहे आणि खूबसूरती देखील त्याची आहे. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल फलंदाज तयार आहे. पुन्हा थोडासा स्ट्रगल. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव बॉल आपण बघतोय. धाव संख्या 2 वरती स्थिरावले. शोएब थोडासा स्ट्रगल देखील करतात. 45 रन्स. इथून फक्त 45 करा. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये तुम्ही दाखल व्हा. दोन्ही संघ स्ट्रगल करताना दिसू शकतील. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या थोडस बाहेरचा बॉल. आता मात्र जर पाहायला गेलं तर गतीमध्ये थोडस परिवर्तन आणि काहीतरी वेगळेपणा करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा रन्स मात्र आता खर्च केले जातील. एक एक धाव खूप महत्वाची आहे. आपण म्हणतो ना लोकशाहीमध्ये एका मताला परीक्षेच्या एका गुणाला क्रिकेटच्या एका धावेला खूप महत्व आहे. चेंडूला अगदी अंततः स्पर्श केला गेलाय. चांगला नजाकत भरा स्ट्रोक म्हणजे चांगला बॉटम हँडचा उपयोग देखील केला गेला. स्ट्राईक रोटेट आणि त्याचबरोबर धाव संख्या जाऊन 4 ला जाऊन पोहोचले. षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूंचा खेळ बाकी असत असताना येणाऱ्या पुढच्या 2 बॉलवरती आता युसुफ की एक आक्रमक शैलीचा फलंदाज. हवेमध्ये डोळे बंद झाले होते सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक. ये भाई तूने क्या किया. इथे पंच मात्र प्रभावित नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे कॅच मिस झाली आहे आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण चेंडूवरती लक्ष नव्हतं. डोळे थोडेशा ठिकाणी बघ बंद झाले आणि त्याच्यानंतर मात्र इथे जबरदस्त क्रिकेट आपण बघतोय. चेंडूवरती नजर नव्हती युसुफच्या आपण पाहायला गेलं तर.
त्यावेळेला डोळे थोडेसे मिटले गेले आणि त्याच्यानंतरला फटका आपण पाहिला. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, इथे फलंदाज बाद होईल का? फलंदाज बाद झालाय. मोठा धक्का बसतोय. शुहेब बरबारे मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर धावसंख्या 5 वरती 1 खेळाडू बाद. 18 बॉल मध्ये 40 पाहिजे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आता इथे दाखल होईल. बॅटिंग साठी आपण पाहतोय तर असलमला क्रमांक 3 वरती पाठवलं गेले. असलम सारखा जो खेळाडू आहे त्याच्याकडे देखील चांगलं पोटेन्शियल आहे. याच्यानंतरचे मॅच कोंड बॉयज विरुद्ध वलवते या दोन संघांमधलं बॅटल. थोडीशी चर्चा अंपायर यांच्याकडे देखील करतायत. पांडू गोलंदाजी असणारे ट्रॅक वरती. पंचांच्या डाव्या बाजूला म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट. मोजक्या पावलांचा रनअप या ठिकाणी आपल्याला घेताना बघतोय पांडू. समोर युसुफ आहे तो मालूक मुमकिन आहे. अजून 18 मध्ये 40 पाहिजेत. अंतिम फेरीचं तिकीट बुक करण्यासाठी, फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 40 पाहिजे. बॅकफुटला जायचं आहे. जोरदार अपील केली आहे. पंच प्रभावित नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यानंतरला इथे कुठेतरी चेहऱ्यावरती नैराश्य जाईल. कारण का येणाऱ्या 17 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या आपण पाहायला गेलं तर एकंदरीत 17 बॉल मध्ये 40 रन्सची गरज आहे. मॅच मोठी बनेल यात अजिबात शक्का नाहीये. चेंडूला अगदी दूरपर्यंत खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिस फील्ड बघा तिथे काय घडते. एकच रनचा हा नानासा मामला आहे. एका धावेवरती समाधान आता मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरकेल. म्हणजे एका दुःखाने आता होणार नाही. आता प्रत्येक बॉलवरती तुटून पडावं लागेल. तुम्हाला मोठे प्रहार करावे लागतील. म्हणजे आपण म्हणतो ना की ते तुम्हाला इतिहास जर रचायचा असेल तर पहिल्यांदा खूप मोठं संघर्ष करावं लागेल. प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. तेरे हार में तेरे जीत में भयभीत होता हूं किंचित में. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. आज ते सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल. अलोंग द कार्पेट ऑन द ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक असेल डीप मध्ये. या बॉलवरती फक्त आणि फक्त एक सिंगल मिळून जाईल. तिथे धावा मात्र पुढे सरकत असताना 7 या आकड्यावरती. 45चा पाठलाग करताना धीमी सुरुवात. याच्या पुढची मॅच देखील खूप मोठी बनेल. कोंड बॉईजचा संघ वलवते या संघाच्या विरुद्धमध्ये खेळताना दिसू शकेल. आक्रमक असा संघ आहे. आवला सरळ बॅट न खेळलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इथे कॅच पकडली आहे. युसुफ की बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 गोल्डन कोंडा या संघाला बसतोय. असं वाटलं होतं 24 मध्ये 45 रन्स बनवतील आणि अंतिम फेरीसाठी क्वालिफाय देखील करू शकेल गोल्डन कोंडाचा संघ. परंतु तसं होत नाहीये. या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय. आपण पाहिला गेलं तर पांडूच्या या गोलंदाजीनं फलंदाजी करताना देखील सुरेख फलंदाजी. आज बरोबर अब्दुल सत्तार भाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. अब्दुल सत्तार भाई यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. चांगले असे लीजन क्रिकेटर्स देखील आहेत. यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत.
त्याच्यानंतरला आमचे मार्गदर्शक मोहसिन भाई रखंगी सर यांचं देखील आगमन झालंय. सो मोहसिन सर यांना देखील आम्ही विनंती करत आहोत आपण मुख्य मंचावरती येऊन विराज बनवायचंय. मोहसिन भाई रखंगी सर यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती विराज बनवायचंय. या बॉलवरती जर पाहायला गेलं तर 2 रन्स येतील. 9 ला जाऊन धावफलक पोहोचले. शेवटचा बॉल या ओव्हर मधल्या. पुढचा येणारा चेंडू फलंदाज तयार आहे. हो यावेळेला चांगला लॉफ केलाय डीप स्क्वेअर लेग मॉडर्नच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क सिक्सर आहे. अदनानच्या बाट मधून षटकार आलाय. धाव संख्या आता जाऊन मात्र पोहोचले खऱ्या अर्थानं 15 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. या ओव्हर मध्ये तब्बल 10 धावा आलेत. आपण पाहायला गेलं तर अदनान जबरदस्त फटकेबाजी करतोय. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. पांडूच्या शेवटच्या बॉलवरती अदनान मोठा फटका खेळत असताना इरादा स्पष्ट करून टाकला की मी देखील कमी नाहीये. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 30 ची गरज आहे. फायनल साठी क्वालिफाय करायचं असेल तर 30 रन्स बनावे लागतील. तर समोर गोलंदाजी ट्रॅक वरती न्यू बॉलर. 45 धावांचं टार्गेट सेमी फायनलचे मॅच आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती दानिश गोलंदाजी करेल. 12 बॉल मध्ये 30 पाहिजेत. फुलटॉस बॉल डीप मिड विकेटच्या दिशेने इथं अरमान पलनाईक जबरदस्त कॅच. सुपर कॅच पकडले. फलंदाज मात्र बाद होईल. असलम बॅक टू द पविलियन. धक्का क्रमांक 3 गोल्डन कोंडा या संघाला बसतोय. आता लिजेंड प्लेअर म्हणजे स्वतः समीर मैदानाच्या आतमध्ये. समीर कडे देखील पोटेन्शियल अगदी प्रचंड स्पर्धेंचा अनेक स्पर्धेंचा अनुभव या मैदानाच्या आतमध्ये जोकावं लागेल. 11 बॉल मध्ये 30 पाहिजे. आता 11 मध्ये 30 ची आवश्यकता. पहिल्याच बॉलवरती दानिशनं त्याचा इरादा स्पष्ट करून ठेवलाय. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर थेट शंतनू या आपण वरती या. या बॉलवरती समीरनं मोठा प्रहार केला डीप स्कोअर लेग बॉर्डरलाईनच्या दिशेनं. चेंडू मात्र फक्त आणि फक्त 1 रन्स मिळून जाईल आणि धावसंख्या 16 ला जाऊन पोहोचेल. धावसंख्या 16 जाऊन पोहोचले. अजून देखील पाहायला गेलं तर 29 ची गरज आहे. 10 बॉल मध्ये सेमी फायनलची मॅच. 10 मध्ये 29 पाहिजेत. कोणता संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीचं तिकीट बुक करून जाईल. मित्रांनो तुम्ही पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे लाडके गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ही आपण स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहताय तर दापोली तालुका मुस्लिम महासंघ यांच्या वतीनं या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं गेलं. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. ओ यावेळेला ना आव देखा ना गाव देखा सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेका. 6 रन के लिए अदनान ऑन फायर. षटकार येतोय.
जबरदस्त काही फटकेबाजी आपण पाहिली ना कद बडा ना पद बडा जो विपरीत समय में खडा वो सबसे बडा. आता अदनान आपल्या संघासाठी सांगतायत की येस मला जिंकायचंच आहे. इथे धाव संख्या 22 या आकड्यावरती. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत अदनान ही जर का मॅच जिंकून दिली तर मुसे सांगतायत की 200चा कॅश पैसा ना आम्ही देऊ. जबरदस्त हे बॅटल खूप चांगलं आहे. 22 झालेत अजून 23 पाहिजेत. 9 बॉल वरती मॅचचं मोमेंटम शिफ्ट होते. अदनान तयार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खायचा. डीप स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक असेल चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक सिंगल रन्स मिळून जाईल. धाव संख्या सातत्यानं पुढे सर्कल 23 ला. असं वाटलं होतं की एकतर्फी मुकाबला होईल परंतु तसं नाही आहे. याला क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या अनिश्चिततेच्या खेळामध्ये स्वतःला एफर्ट्स देणं खूप महत्वाचे आहेत. 8 चेंडू आणि या ठिकाणी पण पाहायला गेलं तर 22 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल आहे राऊंड द विकेट. मोठा फटका खायचा आहे. समीर आपण बघतोय तर कॅच आय थिंक मिस झाले की काय पण तो एक रन्स मिळून जाईल. धाव संख्या 24 ला जाऊन पोहोचले. 24 या आकड्यावरती ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहायला गेलं तर एकंदरीत या महाराष्ट्राचे लाडके गृहराज्यमंत्री आदरणीय नामदार योगेश दादा रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हे संपूर्ण ऑर्गनायझेशन आपण पाहतोय तर वाजिद खान सर असतील त्याचबरोबर यस मासूम आयनरकर आहे त्याचबरोबर असलम खान सर आहेत. वाजिद खान सर वसीम खान सर देखील आहेत या ठिकाणी आणि त्याचबरोबर संपूर्ण दापोली तालुका मुस्लिम महासंघाच्या वतीने स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केले गेलं आहे. धाव संख्या 25 6 ला 20 पाहिजे. 6 बॉल 20 पाहिजेत. सहा चेंडू 20 ची गरज आहे. समोर फलंदाज अदनान. शॉर्ट बॉलिंगची डिलिव्हरी कमी गतीचा बॉल आणि इथे मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आपण बघतोय इथे गोलंदाज सामित गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल डॉट. 5 ला 20. 5 बॉल 20 ची गरज आहे. त्याच्यानंतरची पुढची मॅच ही मॅच झाल्यानंतर 10 मिनिटांचा थोडासा ब्रेक आणि त्याच्यानंतर मध्ये पुढची मॅच खेळली जाईल. कोण बॉईज आणि वलवते. 5 बॉल 20 ची आवश्यकता. वॉट मॅच. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल देखील केले गेलेत. क्षेत्ररक्षणामध्ये चला लवकर लवकर पांडू लगेचच आपण मॅचला सुरुवात करूयात.
5 बॉल मध्ये 20 ची गरज आहे. फलंदाज आदनान पुन्हा एकदा तयार आहे. फायनल ला पोहोचायचं असेल तर 20 बनवायला लागतील. यावेळेला मोठा प्रहार डीपला क्षेत्ररक्षक 4 धाव मिळून जातील. चौकार आलाय. खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहतोय. 4 रन्स मिळून जातील. धाव संख्या मात्र आता जाऊन पोहोचेल तर एकंदरीत 29 या आकड्यावरती. 4 बॉल मध्ये आता 16 पाहिजेत. त्याचबरोबर संपूर्ण मॅच आपण पाहायला गेलं तर येणार 4 बॉल मध्ये 16 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये हार मांडण्यासाठी तयार नसणारा हा जो आदनान आपण बघतोय. आदनान तुटून पडतोय गोलंदाज सामिद वरती. सामिद गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. राऊंड द विकेट बॉलिंग तो करेल. समोरच्या दिशेनं गोलंदाजी ट्रॅक वरती असणार आहे. शॉर्ट ब्लँकची डिलिव्हरी इथे मात्र एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. प्रयत्न दुसऱ्या धावेचा 100% होणार या शंका नाहीये. थोडीशी मिसफील्ड, थोडंसं फंबल होताना आपण पाहिलं आणि धाव संख्या मात्र 2 न पुढे सरकेल. आता मात्र 31 या आकड्यावरती. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 14 म्हणजे 2 मॅक्झिमम आणि 1 दुहेरी धावांचा अशा प्रकारचं आता समीकरण राहिलंय. शेवटचा षटक 3 मध्ये 14 धावांची गरज. फलंदाज तयार आहे. या बॉलला चांगला लॉफ केलाय. डीप स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर षटकार. आदनान ऑन फायर झालाय. कमालची फटकेबाजी सेमी फायनलच्या मॅच मध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचेल 37. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. रसिक प्रेक्षकांची देखील गर्दी सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम फटकेबाजी चालली आहे. समीर आदनान या दोघांमध्ये थोडी चर्चा रंगतीये. कॉलेजचे विद्यार्थी देखील स्पर्धेचा आनंद घेताना आपण बघतोय. 12वीचा पेपर देखील सुटलाय आता. सर्व क्रिकेट प्रेमी आपण पाहतोय. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. मॅच मोठी बनणार यात शंका नाहीये. शेवटच्या 2 बॉल मध्ये 8 पाहिजेत. ऑनलाईन रसिक प्रेक्षक स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनल वरनं घर बसल्या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. 2 शेड्यूल मध्ये 8 ची गरज आहे. या बॉलला पुन्हा भिरकावलंय. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या डोक्यावरून जाईल का बॉल, परंतु अरमान पलनाईक. आणि इथे बघता बघता आपण पाहतोय इथे फलंदाज बाद झालाय. पंचांचं बोट मात्र वरती आहे. आणि आता मात्र एक सिंगलच फक्त खात्यामध्ये जोडला जाईल. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. याचाच अर्थ धाव संख्या 38. जिंकण्यासाठी 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. 1 मध्ये 7. एक बॉल आणि 7 धावांची गरज आहे. काय मॅच रंगली. सुरुवातीला रन्स येणं गरजेचं होतं, तर मात्र इथे बॅटिंग करणारा संघ यशाच्या दिशेने गेला असता. पण तो आता 1 मध्ये 7. सात पाहिजे इथून जर पाहायला गेलं तर. एकंदरीत 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. 1 मध्ये 7 कंपल्सरी चेस. ऑप्शनच्या खूप बाहेर आले. रेडी शफल झालाय. बॅट बॉलचा संपर्क नाही. मॅच मात्र जिंकले इथे. अल जझीरा 7-6 हरणे या संघानं अंतिम फेरीचं तिकीट बुक केलंय. अभिनंदन करूयात.